आपण पाहतोय की वर्षा गायकवाड सध्या रस्त्यावरती येऊन बसलेला आहे। गार्डन त्या ठिकाणी निर्माण व्हावं। आज मुंबईमध्ये पर्यावरण प्रदूषणाचा एवढा मोठा प्रश्न आहे। आज दिल्लीसारखी मुंबईची अवस्था झालेली आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की आज मुंबई दुसऱ्या नंबरला मधल्या काळामध्ये होतं जगामध्ये प्रदूषणामध्ये। अशा वेळेला मोठी मोठी झाडं आहेत त्या ठिकाणी, हजारो झाडं आहेत, वर्षानुवर्षाची झाडं आहेत, ती झाडं कापण्याचं काम झालेलं आहे। ते बॉटनिकल गार्डन व्हावं ही त्यांची मागणी आहे। चक्का जाम करण्याचा प्रश्न नाहीये। प्रश्न असा आहे की आम्ही त्याला शांततेने म्हटलं आता आम्हाला निवेदन देऊ द्या, काम बंद करा, लोकांचं म्हणणं ऐकून घ्या। पण दुर्दैवाने अडाणी समोर काही चालत नाही। आजकाल काय झालेलं आहे, धनिकासाठी सरकार कामं करायला लागलेले। ही जमीन त्यांना मुफ्त मध्ये दिलेली आहे। लोकांचं म्हणणं इथे बॉटनिकल गार्डन व्हायला पाहिजे, धारावीकरांचं म्हणणं धारावीत आम्हाला घर मिळालं पाहिजे। मग ही जमीन कशासाठी दिलेली आहे, कशासाठी चालली आहे सगळी लढाई? आणि आज एवढा मोठा फौजफाटा आमच्यासाठी आणलेला आहे, आमच्यासाठी आणलाय। सकाळची वेळ आहे, मुख्य महत्वाचा रहदारीचा रस्ता आहे, हा चक्काजाम किती वेळ अडवून ठेवला जातो? मला आनंद वाटला तू हा प्रश्न विचारलास। तू हा नाही प्रश्न विचारलास यांनी का आमचा चक्काजाम केला? आम्ही तर भेटायला चाललेले। प्रश्न असा आहे की जमीन कोणाची आहे, लोकांचं काय म्हणणं आहे स्थानिक? म्हणजे अडाणींना मोफत जमिनी दिल्या ह्या प्रश्नाला बगल द्यायची आणि चक्का जाम केला ही न्यूज चालवायची। या बोकाच्या जागा अडाणींना कशाला दिल्या? नाही, तुमची मागणी आम्ही विचारतोच आहोत। नाही, मी सांगते ना, अडाणींमुळे देशामध्ये कोणी बोलतच नाहीये का? मला कळत नाहीये, टीव्हीवाले पण का बोलत नाहीत? या मोक्याच्या जागा 25% रेल्वेच्या त्यांनी दिल्या, ज्यांच्यासाठी दिल्या धारावी पुनर्वसनाला, त्यांना तिथे यायचं नाहीये। ते तर म्हणतात आम्हाला धारावीत घर पाहिजे, कुर्लाकर म्हणतात तिथे बॉटनिकल गार्डन पाहिजे। जमीन कोणाची आहे? मुंबईकरांची, शासकीयाची। आणि ती जर मुंबईकरांची जमीन, कुर्लाकरांची जमीन जर कुर्लाकर मागतात की आम्हाला तिथे बॉटनिकल गार्डन द्या, होताडी वागत नाही आहेत ना बिल्डिंग बांधायला। आज मुंबईमध्ये आल्यानंतर इथे सगळ्यात जास्त झाडं आहेत, पण ती झाडं तोडण्याचं काम चालू आहे, पर्यावरणाचा ऱ्हास करण्याचं काम चालू आहे। आज प्रदूषणाचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।